नमस्ते ना. झाला आजचा स्वयंपाक? हां बाहेरून आलाय ना. हो का? आज बाहेरून तुला नाही करत स्वतः? आज आराम आहे. हां आम्ही दोघेच करतो. त्यांना चालता येत नाही काही नाही. खाते नाही? व्हेजिटेरियन अंडा भी नहीं खाया? नाही. हे आमचे डॉक्टर नेने, डॉक्टर नेने. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्ही तिथे उभा समोर. काल आलो तुम्ही आठवतंय का? हो आढळ. हे कोल्हापूरचे आहेत बाबा. यांचे बाबांचे नातेवाईक मिळून आले बरं का सर. परंतु मुलगा हरामखोर बाबांना निघायला येत नाही आहे. माझा नंबर हा यांचाच ब्लॅकलिस्टला टाकला. बाबा उठतात, बॅग घेतात आणि दररोज जाऊन पैसे जाऊन थांबतात. मुलाची देवाची याच्या अख्ख्या आयुष्यात कधी त्यांनी वाट पाहिली नसेल तेवढी तो मुलाची वाट पाहतो. पण आता करणार काय आपण. तो पूर्णपणे 100% बेडिटेन आहे. त्याला उठता बसता येत नाही. हां हां हां. पहिलवान होते तुम्ही आधी? कोल्हापूर. हा दिल्लीचा तरुण आहे. पूर्णपणे पॅरलिस झाले. त्याला उठता बसता येत नाही आहे. हां तो पण गव्हर्नमेंटकडनं जाईल. आपल्याकडे जेवढेही लोक येतात ते सरकार मार्फतच येतात. जेवतात का आजी? हो आजी जेवतात. जे तुम्ही आता विचारलं ना आजींना ते आजी आहेत. हो हा पण तुमचाच आहे? समजत पाशा आहे. हा UPचा आहे. त्याच्या पायामध्ये दोन्ही पायांमध्ये आळ्या पडलेल्या होत्या. त्याला उठता येत नव्हतं, बसता येत नाही, खरडता देखील येत नव्हतं. तर तो आज रोजी आपल्याकडे एवढा नीट झालेला आहे तो की आज तो पूर्णपणे आपल्याला मदत करतो. वेलकम सर. मैं भूल ही गया था आपको पूरा. ऊपर थे. दादा येतो. तर अशा प्रकारे आमचा आश्रम आहे. या जागेवरती पूर्णपणे आपण मनोरुग्ण, बेवारस, अनाथ निराधार आजी आजोबा आहेत ना यांनाच फक्त सांभाळतो. आमच्याकडे पेडवाले कुणीही नाही. आम्ही स्वीकारत देखील नाही पेडवाले. अशा लोकांना आपण आलात, आम्हाला खूप आनंद वाटला. आजी आजोबांची तुम्ही आवर्जून चौकशी केली. त्या आजी आजोबांना काय हवं आहे आपल्या की फक्त लोकांनी यावं. मुलांनी काही लोकांना मुलांनी टाकून दिलेलं आहे. काही जण नातेवाईक नसलेले आपल्याकडे आहेत. तर यांचं फक्त एकच इच्छा आहे की लोकांनी यावं, आमच्याशी चर्चा करावीत. आजोबा कसे आहेत तुम्ही म्हणावेत, एवढीच फक्त त्यांची इच्छा आहे. तुम्ही आलात, त्यांच्या आवर्जून चौकशी केलीत याबद्दल धन्यवाद. मी दादासाहेब गायकवाड, रुग्ण आधार फाउंडेशन तथा आज कोर्ता आश्रम अनाथ आश्रम संस्थापक अध्यक्ष. थँक्यू. मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो जास्तीत जास्त आम्हाला दान द्या मित्र. हो जेणेकरून आश्रम हे आपलं दानावरती चालतं मित्र. तुमच्यासारख्या दानशूरांवरून. थँक्यू.